उर्विल इव्हेंट्स आयोजित रक्षाबंधन स्पेशल भव्य ग्राहक पेठ पालघर पश्चिम येथील विठ्ठल मंदिर हॉलमध्ये 15, 16 आणि 17 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आली आहे। या ग्राहक पेठेत महिला लघु उद्योजकांनी तयार केलेल्या विविध घरगुती आकर्षक वस्तूंचे स्टॉल उपलब्ध आहेत। रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना विविध वस्तूंची खरेदी एकाच ठिकाणी करता यावी यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। ग्राहक पेठेला सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत भेट देता येणार आहे। हॅलो व्ह्यूअर्स, गुड इव्हनिंग। मायसेल्फ लतिका देसाई। आज आपण आलो आहोत पालघरमध्ये, माहीम रोडच्या आवारात आहोत आणि इथे विठ्ठल मंदिरमध्ये एक कार्यक्रम आयोजित केला आहे, उर्मिल इव्हेंट आयोजित पालघर ग्राहक पेठ म्हणून। तर या कार्यक्रमाला आज सगळ्यांची उपस्थिती आहे। तिथे आज आपण पाहायचे की कोणत्या प्रकारचे स्टॉल्स वगैरे लागले आहेत। तर चला माझ्यासोबत या, मी तुम्हाला दाखवते। नंतर आपण पाहू शकता इथे अगरबत्ती वगैरे वेगवेगळ्या टाईपचे ठेवलेले आहेत। त्यानंतर सुगंध दरवळत आहे सर्वत्र। ऑर्गॅनिक अगरबत्ती बनवलेली आहे, धूप आहे, ऊद आहे आणि वेगवेगळ्या व्हरायटी दिसत आहेत। आपण पाहू शकता इथे स्किन केअर आणि हेअर केअरचे प्रोडक्ट्स आहेत। आपण इथे एक पर्सच्या स्टॉलवर आलेलो आहोत। इथे वेगवेगळ्या टाईपचे पर्स आहेत आणि स्पेशली मला असं वाटतं की रक्षाबंधन जवळ आलंय आणि त्या रक्षाबंधनच्या निमित्ताने महिलांना, बहिणींना भेट देण्यासाठी सुद्धा भावांना या वस्तूचा उपयोग होऊन जाईल। होममेड ब्राउनी आहे, त्यानंतर केक बनवलेले आहेत, पिझ्झा, ग्लास केक आहेत। इथे आयोजित केलेला आहे प्युअर कॉटनचे प्रोडक्ट्स ठेवलेत। त्याच्यामध्ये कुर्तीज आहेत, पूर्ण ड्रेस सेट आहे, चुडीदार सेट, त्यानंतर गाऊन्स, साडी पण आहेत कॉटनमध्ये। आता आपण पाहू शकता घर सुशोभित करण्यासाठी जसं उंबरठ्यावर दरवाजावर आपण तोरण वगैरे लावतो त्या टाईपचे तोरण इथे बनवलेले आहेत। त्यानंतर हे पण मला वाटतं हँडमेड असावेत, हँडमेड बनवलेले आहेत। वेगवेगळ्या कलर्स मध्ये व्हरायटी आहेत। गणपतीचे बॅकड्रॉप स्पेशली गणपती सण जवळ आलेले आहेत, त्याच्यासाठी सुद्धा ह्यांनी गणपती सुशोभीकरण करण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू उपलब्ध केलेल्या आहेत। त्या इथे गणपती बनवलेले आहेत। त्यानंतर चेअर आहेत, या होममेड आहेत वस्तू आपल्या समोर। त्यानंतर एक मोदक बनवलेला आहे, त्याचं सुद्धा एक आकर्षण सगळ्यांसाठी होऊ शकतं। आयडॉल कलेक्शन आहे, त्यांच्याकडे LED लाईट्स अवेलेबल आहेत। वेगवेगळ्या धर्माचे लाईट्स मध्ये त्यांनी खूप छान बनवलेले आहेत बघा। फोटो आहेत, देवांचे फोटो आहेत। या स्टॉलवर आपण पाहू शकता बॉर्डर मध्ये किंवा खादी मध्ये, टिश्यू मध्ये साड्या अवेलेबल आहेत। तर एकदा नक्की व्हिजिट देणं गरजेचं आहे। आपण सर्वजण या स्टॉलवर बघू शकता मसाले उपलब्ध आहेत, सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे। कोल्हापुरी कांदा लसूण लिहिलेला आहे, त्याच्यानंतर ठेचा आहे, अंडा करी मसाला वगैरे आहे। हे सगळे होममेड पद्धतीचे आहेत। इवन हळद पावडर सुद्धा पावडर फॉर्म मध्ये बनवलेली आहे। रक्षाबंधन निमित्ताने साड्या बहिणींना भाऊ जेव्हा देतात तर एक ते गिफ्ट म्हणून आपल्या समोर उपलब्ध आहेत। वेगवेगळ्या टाईपच्या साड्या आहेत, कॉटन मध्ये आहे, इरकल मध्ये आहे, पैठणीची वेगळी पॅटर्न आहे आणि त्यानंतर बॉर्डरच्या पण साड्या इथे उपलब्ध आहेत। सो नाउ वी हियर ऑन वन स्टॉल, शी इज हॅव्हिंग डिफरंट काइंड ऑफ इमिटेशन ज्वेलरी, यू कॅन सी हियर, bangles, different kind of, then even watches are there, earrings are there, pendants, chains, then bracelets are there, earrings, different functional earrings are there. So just we'll talk to her once, who is having this stall. Ma'am, hello, from where you are? I'm from Palghar. Okay, Yes. Since how many days this stall is available? This stall is for 3 days. This Okay. is the day 2 of the stall. Okay, so Yes. today is Sunday, right? Yes, ma'am. So how is the response since 3 days you people are here? The response is great. We have been having a lot of clients, and I've got to meet a lot of new people and interact. Okay, means the response is best, right? Yes. And even Amazing. you people have seen nearby the one festival is there, Raksha Bandhan. Yes, So because of that purpose, the people are going to come Yes, more yes, and yes, more to yes, visit, yes. right? सुकामेवा ड्रायफ्रुट्स ठेवलेले आहेत, स्पेशली त्यामध्ये काजूची व्हरायटी दिसते। बिन सोलाचे काजू आहेत, जे सोललेले नसतात। त्यानंतर सोललेले काजू आहेत, तुकडा काजू आहेत, पाकळी काजू आहे, त्यानंतर अख्खे काजू आहेत, खारे केलेले आहेत, खारे काजू सिंपल। इथे पण इमिटेशन ज्वेलरी आहे, त्याच्यामध्ये
न्यू टाईपचे ब्रेसलेट्स वगैरे आहेत, त्यानंतर नेकलेसेस आहेत, त्यानंतर इयरिंग्स वगैरे आहेत. ते पाहू शकता. ते चोकर्स चोकर आहे. साड्यांवर स्पेशली याला प्रेफर करतात. एकदम अट्रॅक्टिव्ह टाइममध्ये कलर्स कॉम्बिनेशन आहे. येस, डायमंड नेकलेस आहे. डायमंड नेकलेस पाहू शकता आपण. पर्ल विथ पाची, पर्ल कुंदन. पर्ल विथ पॅची फॉईल कुंदन मध्ये एक सेट आहे. इयरिंग्स पण आहेत ना याच्यामध्ये, इयरिंग्स पण आहे. या स्टॉलवर आपण आलेलो आहोत. यांच्याकडे पीठ अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये भाजणी पीठ आहे, तांदळाचं पीठ आहे, त्यानंतर मोदक पीठ आहे. गणपती सणानिमित्त आता मोदक पीठ सर्वांनाच लागणार आहे. त्यानंतर नाचणीचं पीठ आहे आणि मल्टीग्रेन पीठ आहेत, ज्याच्यामध्ये सगळे प्रोटॅमिन्स आणि विटामिन्स मिळतील. या टाईपमध्ये यांनी पॅकिंग रेडी केलेले आहेत आपल्यासमोर. आता आपण ज्या स्टॉलवर आलेलो आहोत इथे बघू शकता हँडमेड वस्तू बनवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये डेकोरेटिव्ह करण्यासाठी वगैरे हे बघा वेगवेगळ्या टाईप्स यांनी या पद्धतीने बनवलेले आहेत. त्याच्यानंतर किचन्स आहेत, त्यानंतर फ्लावर्स आहेत, बुकेट आहेत. हे शॉर्ट कुर्तीज बनवलेले आहेत आणि या स्वतः ओनर आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी थोडंसं बोलूया. ये किस टाइप के कुर्तीज है? मैम ये शॉर्ट कुर्तीज़ है जो हम खुद ही मैन्युफैक्चरिंग करते हैं. ये 100% प्योर कॉटन की है, जो जयपुरी कॉटन है, जिसका हम क्वालिटी टेस्ट भी करते हैं कि क्या इसका श्रिंकेज का क्या है या फिर कलर ब्लीडिंग क्या है. इन सब के आप बाद ऐसे स्टॉल्स कहाँ पर लगा चुके हो इससे पहले? ये मैम मेरा फर्स्ट एग्जीबिशन है पालघर में. मैं फर्स्ट टाइम लगाई हूँ और यहाँ का मुझे बहुत ही अच्छा रिस्पांस मिला है. ये मेरा ट्रायल था कि मैं देखना चाहती थी कि मुझे कैसा रिस्पांस मिलता है. कस्टमर का बहुत ज़्यादा प्यार मिला है क्योंकि उन्हें क्वालिटी बहुत ज़्यादा अच्छी लगी. थँक्यू. आता ज्या स्टॉलवर आपण आलेले आहोत इथे आपण पाहू शकता वेगवेगळ्या टाईपच्या राखी अवेलेबल आहेत यांच्याकडे. त्यानंतर लहान मुलींसाठी स्पेशली यांनी या टाईपमध्ये एक डेकोरेटिव्ह पार्ट बनवलेला आहे. थोडासा दिसायला अट्रॅक्टिव्ह दिसतंय, पाहू शकता. आणि त्यानंतर शुभलाभ वगैरे सुद्धा यांनी हे बनवलेले आहेत. लहान मुलांसाठी हे पण आहेत, टेडी वगैरे आहेत त्याच्यामध्ये. त्या स्टॉलवर आहोत इथे एक भगिनी आहेत, त्या भाईंना राखी बांधतायत. तर इथे पाहू शकता आपण एक हिंदू आणि मुस्लिम धर्माचं एकतेचं प्रतीक आपल्याला पाहायला मिळेल, की ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी विसरून आपण फक्त एक बहीण आणि भावाचं नातं या पद्धतीने आपण सगळ्यांसमोर साजरा करतो एक हा सण. शकता वेगवेगळ्या टाईपच्या राखी आहेत ज्याच्यामध्ये फोटो वगैरे अपलोड करून मिळतात यांच्याकडे. त्यानंतर आमच्याकडे ही फोटो राखी आहे. प्लस आपण नेम राखी बनवू शकतो. ही पूजा थाली आहे, हे पूजा थाली बनवू शकतो. गणपती बाप्पांचे स्टँड बनवू शकतो. आता हे फोटो किचन्स आपण बनवू शकतात. आणि ट्रेंडिंगसाठी ही स्वामी समर्थांची राखी आहे, ही पण आपण बनवू शकतो. सर्व हँडमेड आहे. या स्टॉलवर उपलब्ध आहेत. लेहंगा बनवलेला आहे, बॉर्डरमध्ये जशा साड्या वगैरे असतात त्याच्यामध्ये कॅज्युअल वेअरसाठी वगैरे हा उपलब्ध होतात. तर यांच्याकडून जाणून घेऊया कोणत्या टाईपमध्ये आहेत मॅडम हे. ह्या सिल्कमध्ये पण तुम्हाला भेटतील आणि कॉटनमध्ये पण भेटतील. ओके. हा लेहंगा आहे साऊथ इंडियन पॅटर्नचा. तर तुम्हाला हा साडीसाठी बेटर ऑप्शन आहे. तुम्ही ट्रॅडिशनल म्हणून हा यूज करू शकता. ओके. या स्टॉलवर आपण आलेलो आहोत. इथे एक ट्राय युअर लक म्हणून एक गेम आहे. त्याच्यामध्ये आपण आपला लक ट्राय करू शकतो की याच्यामध्ये काय मिळतंय तुम्हाला. तर यांना इथे एक किचन मिळालेलं आहे छान फ्लावरचं डेकोरेटिव्ह. अगरबत्ती वगैरे ठेवलेले आहेत. त्यानंतर यांच्याकडून जाणून घेऊया. यांच्याकडे अजून स्वीट्स वगैरे पण टाइप्समध्ये स्वीट्सच्या व्हरायटीमध्ये काहीतरी वेगळं प्रॉडक्ट बनवलेलं आहे. तर माहिती घेऊया त्यांच्याकडून. यस, सो हमारे जो प्रोडक्ट्स हैं ये बहुत ही माइल्ड सेंटेड में रहते हैं. हमारे पास अगरबत्ती और सेंटेड कैंडल्स हैं. तो जैसे कोई अस्थमा पेशेंट है, कोई हार्ट पेशेंट है, तो उनके लिए भी ये हार्मफुल नहीं है. एंड फेस्टिवल सीजन आ रहा है तो हमारे पास ये गिफ्ट बॉक्सेस है जिसमें आपको लड्डू कैंडल मिलेंगी इन सेट ऑफ 4 एंड सेट ऑफ 2. बाकी अगरबत्ती में हमारे पास बहुत सारी वेराइटीज़ है एंड सेंटेड कैंडल्स में भी है. सो डू गिव इट ट्राई. थैंक यू. नारळी पौर्णिमेनिमित्त माशांच्या आकारामध्ये शेपमध्ये इथे छान नथ बनवलेले आहेत. त्यानंतर हे एक गणपतीसाठी स्पेशल अशी नथ बनवलेली आहे. ट्राय करा. मंगळसूत्र पण वेगवेगळ्या टाईप्समध्ये अवेलेबल आहेत. बघा दिसायला किती अट्रॅक्टिव्ह वाटतं. आता ज्या स्टॉलवर आपण आलेलो आहोत इथे यांनी एक युनिक नाव दिलेलं आहे, मामा पापड म्हणून लिहिलेलं आहे. तर आपण यांनाच विचारूया की या प्रॉडक्टचं नाव मामा पापड का ठेवलंय तुम्ही
मामा पापड ह्यासाठी की उन्हाळा लागला की आपण मामाकडे सुट्टीसाठी जातो. तसंच दरवर्षी आम्ही सुट्टीसाठी गेल्यानंतर मामाकडचे पापड खायचो आणि पापडाची चव एवढी खूप छान असायची की जिभेवरच राहायची. म्हणून मी मामांना सांगितलं की मामा आपण हा पापड मार्केटमध्ये उपलब्ध करूया आणि मग मामांच्या सहकार्याने आमच्या योगदानाने हा पापड आम्ही मार्केटमध्ये आणलेला आहे. म्हणून स्पेशली ह्या पापडाचं नाव आहे मामा पापड. आता ज्या स्टॉलवर आपण आलेलो आहोत इथे पाहू शकता पिकॉकच्या कलरफुल मध्ये एक साडी सुंदर बनवलेली आहे इथे. त्यानंतर काठपदरच्या पण साड्या आहेत, या पण पाहू शकता. वेगवेगळ्या टाईपच्या व्हरायटीच्या साड्या आपल्या समोर उपलब्ध आहेत. आता आपण ज्या स्टॉलवर आलेलो आहोत इथे आपण पाहू शकता 35 टाईप्सचे हे जे कुर्तीज दिसतात, शॉर्ट कुर्तीज, याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे व्हरायटी उपलब्ध आहे. त्यानंतर इथे मोजडीचे टाईप्स बघू शकता आपण. एक न्यू ट्रेंडमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळेल. वेगळ्या टाईपचा आहे, थोडा युनिक वाटतो आपला स्टॉल इथे. आणि त्यानंतर ड्रेस सेट पण आहेत, रेडीमेड सेट अवेलेबल आहेत. आणि यांचं आपलं शॉप टेंबोडा लोकेशनमध्ये आहे, जिथे लेडीजसाठी बुटीक आहे यांचं टेंबोडा लोकेशनमध्ये. आणि तिथे लेडीजसाठी वेगवेगळ्या टाईपचे कुर्तीज वगैरे अवेलेबल आहेत. तर ज्वेलरी इयरिंग्स आहेत आणि या कस्टमर आता घेत आहेत, त्या ट्राय करतायत. आपण पाहूया कसं दिसतंय त्यांना. ऑकेजनल मध्ये आणि फंक्शनल वेअर मध्ये वगैरे दिसायला खूप सुंदर दिसतं. सेट्स पण अवेलेबल आहेत यांच्याकडे, आपण पाहू शकता. साडीवरचा लुक वाढवण्यासाठी वेगवेगळ्या ट्रेंड्स मध्ये नेकलेसेस अवेलेबल आहेत. आज आपण जे आलेलो आहोत उर्विल आयोजित ग्राहक बाजारपेठ म्हणून आपण म्हणू शकतो. तर इथे हे लावण्यामागचा हेतू काय आहे आपला? ॲक्च्युली आम्ही रक्षाबंधन निमित्त उर्विल इव्हेंट आयोजित केलेला आहे आणि ह्याचं कारण आहे की ज्या लघुउद्योजक आहेत म्हणजे महिला आहेत ते घरातून ऑपरेट करतात. आपले जे उद्योग आहेत ते घरातून ऑपरेट करतात. मग त्यांना चांगलं व्यासपीठ मिळावं आणि त्यांना म्हणजे ही संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हे उर्विल इव्हेंट आयोजित केलेलं आहे. आणि हेच जे इव्हेंट आहे उर्विल इव्हेंट हे आम्ही पालघरला किंवा विरारला, ईस्टला, वेस्टला, नालासोपारा अशा 4-5 ठिकाणी आम्ही आयोजित करतो. आता आमचं आहे 15, 16, 17 3 दिवस आम्ही ठेवलेला आहे रक्षाबंधन निमित्त आणि पालघरकरांचा खूप छान प्रतिसादही मिळालाय. त्यासाठी मी त्यांना धन्यवादही म्हणते आणि असाच प्रतिसाद आम्हाला पुढे पण मिळू दे अशी मी म्हणजे विनंती करते. खूप छान ताई. एक आहे की यामुळे तुम्ही महिलांना एक रोजगार मिळवून देण्यासाठी सुद्धा एक सहाय्य केलेलं आहे. हा, मग त्यासाठीच, कारण कसं घरातून ज्या महिला करतात, ऑपरेट करतात, त्या लोकांना ऑनलाईन पण शॉपिंग होते आणि इथे आल्यावर म्हणजे अजूनही समजतं. म्हणजे इतर लोकांना पण सगळ्या ठिकाणचे लोक ऑनलाईन शॉपिंग नाही करू शकत किंवा घरी जाऊन ते लोक आपलं पोचू शकत, जे त्यांच्याकडे ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्या पोचू नाही शकत. मग इव्हेंटद्वारे ते त्यांना चांगला प्लॅटफॉर्म मिळतो, व्यासपीठ मिळतं, म्हणून आम्ही हे उपलब्ध करून दिलेलं आहे, उर्विल इव्हेंट आयोजित केलेलं आहे. खूप छान, धन्यवाद. आपण पाहू शकता सणासुदीचे दिवस आहेत. रक्षाबंधन आहे, गणपती आहे, त्यानंतर दहीहंडीचा, गोकुळाष्टमीचा उत्सव आहे. तर अशा वेळेमध्ये महिलांची वगैरे उपस्थिती जास्ती असते की त्यांना वेगवेगळ्या वस्तू हव्या असतात मार्केटमध्ये आणि त्या उपलब्ध करण्यासाठी महिलांसाठी स्पेशली एक वेगळ्या पद्धतीचा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे की ज्यांच्यामुळे या सगळ्यासाठी ग्राहक पेठने एक चांगला मंच दिलेला आहे महिलांना की ज्या आपल्या प्रॉडक्ट्स इथे मार्केटमध्ये सगळ्यांसमोर प्रेझेंट करू शकतात. हळूहळू कस्टमर्सची यायला सुरुवात झालेली आहे, गर्दी वाढायला लागली आहे. प्रत्येक स्टॉलवर माणसं दिसत आहेत खरेदीसाठी. वेगवेगळ्या टाईप्स आपण बघू शकता. बरेच जण इथे आलेले आहेत. प्रत्येक जण नवीन टाईप्सचे जे काय व्हरायटी उपलब्ध आहेत ते बघतायत.